हा फोटो पहा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यात. यावेळी कारण ठरलाय मंत्रालयातील एक फोटो आणि त्या फोटोवरून सोशल मीडियावर सुरू झालेली जोरदार चर्चा. ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी मंत्रालयातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत CJP जिंदाबाद असं कॅप्शन दिलंय. या फोटोमध्ये अंजली दमानिया या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागे उभे असल्याचं दिसतंय. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र वाढत्या चर्चेनंतर अंजली दमानिया यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण घडामोडींचं स्पष्टीकरण दिलंय. दमानिया म्हणाल्या, किती इमॅच्युअर. काल मी तब्बल 3 तास प्रवास करून कर्जतहून मंत्रालयात गेले होते. महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत भांडूप पूर्व येथील साईनगरमधील गरीब कुटुंबांच्या प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी मी उपस्थित होते. बैठकीत बसण्यासाठी एकच जागा होती. त्याच दरम्यान मागून जात असताना कुणीतरी माझा फोटो काढला आणि काही रिकामटेकड्या लोकांनी तो ट्विटरवर पोस्ट केला. मी आता मंत्र्यांच्या PA कडून त्या बैठकीतील सर्व फोटो मागवलेत. ही बैठक अतिरिक्त मुख्य सचिव खारगे, DS धारूरकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली होती. याशिवाय दमानिया यांनी सांगितलंय की मी मंत्रालयाबाहेर असताना अनेक नागरिकांनी माझ्यासोबत फोटोही काढले. अर्धवट माहितीच्या आधारे काही बोलण्याआधी थोडा विचार करा. यानंतर त्यांनी बैठकीतील आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्या फोटोंमधील साईनगरमधील नागरिक आपल्या उजव्या बाजूला आणि मागे बसल्याचं दाखवत त्यांनी हा फोटो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला असल्याचा दावा केलाय. एकाच फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली, पण त्यानंतर अंजली दमानिया यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या वादाला नवं वळण मिळालंय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.